ईदगाह येथे शशिकांत प्लॉट या ठिकाणी राहणारे रहिवासी यांनी मोबाईलचे टॉवर बसवण्यास विरोध करण्यात आला आणि मोबाईल टॉवरमुळे उत्सर्जित होणाऱ्या किरणांमुळे आसपासच्या रहिवासी असलेल्या लहान मुले, गरोदर स्त्रिया यांना दुष्परिणाम भोगावे लागतात। यामुळे नागरी वस्तीच्या मधोमध टॉवर होत असल्याने नागरिकांनी विरोध चालू करून असलेले टॉवरचे काम बंद पाडले। जर टॉवर बसवण्यात आले तर मोठे आंदोलन करू असा इशारा या रहिवाशांनी दिला होता, पण तरीही नागरिकांना न जुमानता हुकुमशाहीने मोबाईल कंपनी कर्मचाऱ्यांनी परत काम सुरू केले होते। या परिसरातील नागरिकांनी डॉक्टर महेशकुमार कांबळे यांच्याकडे धाव घेतली। डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी नागरिकांच्या समस्यांबाबत जनस्वराज्याचे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समितदा कदम यांना माहिती दिली। समितदा कदम यांनी तात्काळ आयुक्तांना संपर्क साधून नागरिकांच्या मागणीबाबत पाठपुरावा केला। त्यामुळे टॉवर उभारणीसाठी आयुक्तांनी तात्काळ स्थगिती दिली आहे। आज भारतनगरच्या गणेश मंदिराजवळ अनधिकृत टॉवरचं काम सुरू होतं आणि हे काम गेले 3-4 महिने सुरू आहे। या 3-4 महिन्यामध्ये इथं राहणारे सर्व जाती धर्मातील स्थानिक लोक असतील, महिला असतील, लहान मुलं असतील, हे कायम तणावामध्ये आहेत की इथं मोबाईल टॉवर झाल्यानंतर त्याच्यामुळं सर्वांचं आरोग्य बिघडणार, सर्वांची तब्येत बिघडणार, ह्याला कोणी वाली आहे की नाही अशा पद्धतीनं सगळ्यांची मानसिकता झाली होती। पण आज या भागाचे माजी नगरसेवक आदरणीय समीरभाई मालगावे यांच्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेतला आणि ह्या 3-4 महिन्यातल्या गंभीर प्रश्नाला वाचा फोडली। त्या जागा मालकांनी इथं राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा, लहान लेकरांच्या आरोग्याचा विचार न करता स्वतःचं घर भरण्यासाठी, 4 पैसे मिळवण्यासाठी अशा चुकीच्या पद्धतीने टॉवर उभारणी करण्यासाठी परवानगी देणं हे निषेधार्ह आहे। त्यामुळं समीरभाई मालगावे यांनी याचा पुढाकार घेतला। सर्व इथल्या ज्येष्ठ बांधव असतील, तरुण असतील, आपल्या माता भगिनी असतील, यांना सोबत घेऊन आज त्यांनी हे काम बंद पाडलं आणि हे काम बंद पाडण्यासाठी प्रामुख्यानं अधिकृत जो आदेश निघाला ते आदरणीय जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि या महाराष्ट्राचं उगवतं नेतृत्व समितदादा कदम, ज्यांचं मिरजेच्या बाबतीत एक चांगलं विजन आहे, मिरजेला स्मार्ट सिटी बनवण्याचा ज्यांचा प्रयत्न सुरू आहे, त्यांना ही गोष्ट समीरभाईंनी कानावर घातली। त्यावेळेला आदरणीय समितदादा कदम यांनी तात्काळ माननीय आयुक्तांना फोन करून सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत ह्या लोकवस्तीमध्ये जे टॉवर उभारलं जातंय हे तात्काळ थांबवा, अन्यथा जनतेच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल। त्या अनुसरून महापालिकेनं आज तात्काळ त्या टॉवर उभारणीला स्थगिती दिलेली आहे। मी इथल्या नागरिकांचं कौतुक करतो की कोणत्याही होणाऱ्या चुकीच्या कामाला एवढं संघटित होऊन तुम्ही विरोध करता हे अभिमानास्पद आहे। त्यामुळं इथल्या भविष्य काळात सुद्धा आदरणीय समीर मालगावे हे सातत्यानं आपल्या पाठीशी राहतील। समितदादा कदम साहेब हे सुद्धा मोठ्या ताकदीने आपल्या पाठीशी आहेत। म्हणून आपण सर्व नागरिकांनी सुद्धा इथल्या वेगवेगळ्या प्रश्नांचे किंवा वेगवेगळे प्रलंबित प्रश्न असतील, अडीअडचणी असतील, हे समीरभाई मालगावे यांच्या माध्यमातून भविष्यकाळात सोडवून घ्या अशी मी सर्वांना विनंती करतो आणि असंच संघटितपणे सर्वांनी एकत्र राहावा आणि होणाऱ्या अन्यायाला एकत्रितपणे तोंड द्या अशा पद्धतीची मी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा आदरणीय समितदादा कदम यांचे मी आभार। कॉलनी भारतनगर गणपती मंदिराजवळ जे बेकायदेशीररित्या टॉवरचं काम सुरू होता त्या कामाचं बंद करण्याची जबाबदारी इथल्या नागरिकांनी घेतली होती। 3-4 महिन्यापासून सुरूच होते, पण जे काम करणारे इंजिनियर किंवा हे जागा मालक होते, प्लॉट मालक, ते का ऐकायला तयार नव्हते। त्यांनी जबरदस्ती आज या ठिकाणी पुन्हा हा टॉवर उभा करण्यासाठी प्रयत्न केला। त्याच्या विरोधात आम्ही ह्या इथले सगळे नागरिकांनी उठाव करून, खास या भागात राहणारे आमचे महिला जे आहे, बहिणी आहेत, माता भगिनी आहेत, त्यांनी जे उठाव करून आज या ठिकाणी जो विरोध केला त्या विरोधाला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे। याच्या पुढेही जर असं काही बेकायदेशीर काम होत असेल तर इथले सगळे नागरिक व आमचे माता बहिणी जे आहे याच्या बेकायदेशीर कामाला आम्हाला साथ देतील। आणि या ठिकाणी आज आमचे जे कांबळे साहेब आहेत खास करून, आणि समीर मालगावे आणि समित कदम या लोकांनी जे सहकार्य केल्यात
या टॉवरला बंद करण्यासाठी त्यांचा मी आपल्या इथल्या भागाच्या सगळ्या नागरिकांतर्फे आभार मानतो आणि त्यांचा मी इथं सगळ्यांना सांगतो की एकदा समित कदमना इथं बोलून त्यांचा सत्कार करूया. हाडको कॉलनीतील गणपती शेजारी टावरचं काम चालू होतं. आम्ही 3 महिने झाले त्याच्याशी हे करत होतो, झटत होतो सर्व नागरिक. पण आम्हाला सहकार्य समीर मालगावे, कांबळे दादा व सुमित दादांचं मार्गदर्शन लाभलं व त्यांनी आमचं पूर्ण सहकार्य केल्याबद्दल पूर्ण हाडको बारपोत बायकांच्या लेडीजच्याकडून आम्ही त्यांच्या आदरणीय आहोतच. त्यांचं मार्गदर्शन आमच्या पाठीशी राहू दे कायम. आम्ही त्यांच्या पूर्ण पाठिंबा आहे आमचा. पूर्व महिन्याने सहकार्य करू दे त्यांना, आम्ही सहकार्य करत राहतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.